महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। द्रोणागिरी प्रीमियर लीगच्या लिलावात संघ मालकांची चुरस, मान्यवरांच्या हस्ते चषकाचे अनावरण। 31 जानेवारीपासून रंगणार DPLचा रणसंग्राम। द्रोणागिरी वसाहतीमधील नागरिकांमध्ये एकीची भावना निर्माण करण्यासाठी आणि स्थानिक क्रिकेटपटूंना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी जय अंबे नवरात्र उत्सव मंडळ व मोरया क्रिकेट ग्रुप द्रोणागिरी आयोजित द्रोणागिरी प्रीमियर लीग DPL 2026चा भव्य ऑक्शन लिलाव सोहळा रविवार दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी देव लक्झरिया सोसायटीच्या प्रांगणात दिमाखात संपन्न झाला। या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योजक नरसू पाटील, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील, प्रसिद्ध उद्योजक पंडित घरत, द्रोणागिरी शहर प्रमुख जगजीवन भोईर, बोकरविडा ग्रामपंचायत सदस्य रुपाली पाटील, बोकरविडा ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष मनोज पाटील आणि देवकृपा सोसायटीतील सदस्य उपस्थित होते। मान्यवरांच्या शुभ हस्ते स्पर्धेतील अंतिम विजेत्या संघांना देण्यात येणाऱ्या आकर्षक आणि भव्य चषकाचे अनावरण करण्यात आले। या लीगमध्ये एकूण 8 संघमालक सहभागी झाले असून त्यांनी लिलावात आपल्या आवडीच्या खेळाडूंवर बोली लावून बलाढ्य संघ बांधले आहेत। द्रोणागिरीतील रहिवाशांमध्ये क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव साजरे व्हावेत या सामाजिक भावनेतून या संघाने सहभाग नोंदवला आहे। 31 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2026 रोजी मधुकर स्पोर्ट्स मैदान बोकरविडा येथे या स्पर्धेचा थरार अनुभवायला मिळणार आहे। अंतिम विजेत्या संघांसाठी प्रथम क्रमांक 20,000 रुपये व भव्य चषक, उपविजेता द्वितीय क्रमांक 10,000 रुपये व भव्य चषक, याशिवाय विशेष सन्मान, मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशी बक्षिसांची खैरात करण्यात आली आहे। या भव्य ऑक्शन सोहळा यशस्वी करण्यासाठी युवासेना उरण तालुका अध्यक्ष करण पाटील, शिवसेना द्रोणागिरी शहर विभाग प्रमुख रुपेश पाटील तसेच जय अंबे नवरात्र उत्सव मंडळ आणि मोरया क्रिकेट ग्रुपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मोलाचे योगदान आहे। द्रोणागिरी सिडकोची नवीन वसाहत असून येथे विविध ठिकाणाहून आलेल्या रहिवाशांमध्ये सलोखा वाढवण्यासाठी घेतलेल्या या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत आहे। खेळाडूंची जिद्द आणि संघ मालकांचा उत्साह, त्यामुळे द्रोणागिरीत आता क्रिकेटचा जोश वाढला आहे। 31 जानेवारीला जेव्हा मैदानात बॅट आणि बॉलचा संघर्ष सुरू होईल तेव्हा केवळ क्रिकेटचा विजय होणार नाही, तर आम्ही द्रोणागिरीकर या भावनेचा विजय होईल असा विश्वास यावेळी आयोजकांनी व्यक्त केला। संपूर्ण कार्यक्रमाचे नीटनेटके आणि बहारदार सूत्रसंचालन आतिश पाटील यांनी केले, ज्यांच्या भाषाशैलीमुळे लिलाव प्रक्रियेत मोठी रंगत आली। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, द्रोणागिरी, उरण।